सर, स्टँडअप कॉमेडी हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये लोकांना बघण्याची इच्छा होण्यामागे रिझन काय असतं? आय थिंक स्टँडअपचा बेस्ट पार्ट हा आहे ना की सेटअप काही फार लागत नाही. तो जर नाटक बघितलंस तर मागे पूर्ण बॅकड्रॉप लागतो, मग नाटकासाठी एक रायटर लागतो, मग कोणीतरी प्रोड्युसर लागतो जो रिहर्सल स्पॉन्सर करेल, कारण जोपर्यंत नाटक बसत नाही तोपर्यंत सगळा कॉस्टच आहे ना. बरोबर. प्रॉफिट तेव्हा व्हायला लागतं जेव्हा तुम्ही शोज ॲक्च्युअल प्रयोग करून तिकीटं विकता. सो हे सगळं स्टँडअपला काहीच लागत नाही ना. स्टँडअप फॉर ऑल यू लोड. ऑफिसमध्ये 10-15 मुलं आहेत, त्यांना इकडे बसवलं, मी इकडे उभा राहिलो, मी मध्ये करतात राईट लोक, म्हणजे एक्झॅक्टली. events सो कॅमेरा आहेतच इकडे. आपलं काहीतरी बिट शूट केला, त्यांचं नॅचरल रिॲक्शन घेतलं, मी आत्ता व्हिडिओ टाकला रात्री. सो स्टँडअपचं कॉन्टेंट एक तर खूप येत राहतं, आणि मग खूप येत राहतं. आपलं स्टँडअपमध्ये असं आहे ना की मी आय कॅन से अ लॉट ऑफ थिंग्स जे तू एका पिक्चरमध्ये नाही बोलू शकत किंवा एका नाटकात नाही बोलू शकत. आणि लोकांना ते आहे ना की लोकांना ते ऐकायचं असतं, आणि लोक कन्सेंट देऊन येतात. नाही. प्लस ऑनलाईन पण बघणारा जे ऑडियन्स आहे ना, त्यांना दे डोंट केअर व्हॉट कन्सिक्वेन्सेस कुणाल कामरा हॅज टू फेस, राईट. बट दे एन्जॉय व्हॉट कुणाल कामरा इज सेइंग, राईट. सो म्हणून ते पण आहे की घरी बसून बघायला मला काहीच प्रॉब्लेम नाही ना. मी जर पब्लिकली गेलो आणि तिकडे जर कोणत्या पॉलिटिकल पार्टीची लोकं आली आणि तोडफोड केली तर कदाचित माझ्या जीवाला धोका आहे. घरी बसून मी काही करू शकतो, मी कमेंट सेक्शनमध्ये काही बोलू शकतो.